फायनली एक मोठी ओपन विंडो मिळालेली आहे. तुम्ही पाहू शकताय तेवढं ओपन नाही आहे, बट दिस इज वॉट सिन्स येस्टरडे वी हॅव गॉट इट. आता विषय असा आहे की ह्याच्यापेक्षा जास्त क्लिअर होईल की नाही काहीच अंदाज नाही आहे. आणि येस गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आता मी आहे रतनगडावर आणि खूप धुकं आहे. किती क्लिअर विंडो मिळेल आणि काय शूट करता येईल काहीच आयडिया नाही आहे, बट एक तरी फोटो चांगला मिळेल असं आपण होप्स ठेवूया. लेट्स सी. तर त्यासाठी वेट करूया. चला. आणि पोरांची धावपळ सुरू की कुठे पाहायचं आणि काय शॉट घ्यायचे. सुंदर नजारा रतनगडवरती तुम्ही पाहू शकताय. ब्युटिफुल विंडो ह्याशिवाय मिळू शकली नसते आम्हाला. धावपळीत रेकॉर्डिंग बंद करायचं विसरून गेलो. पोरं आपली कॉफी पिता पिता, वातावरण थंड झालं आहे, धुकं खाली उतरलं आहे, त्याचा आनंद घेत होती. आणि तेवढ्यात आमच्या मागून ढग उतरले खाली आणि डोंगराचा सोनेरी रंग आम्हाला पाहायला मिळाला. सोनकीच्या फुलांनी पूर्ण डोंगर भरला आहे, तर त्याचं एकदम अमेझिंग असं व्ह्यू पाहायला मिळाला. खूप मारंग. आता मी ज्या लेन्सने फोटो काढतो आहे ती लेन्स ॲक्च्युअल मॅक्रो लेन्स नाही आहे, तिला मॅक्रो फोकस आहे. त्यामुळे आपण जेवढं जवळ जाऊन एखाद्या गोष्टीचा फोटो काढू शकतो तेवढं मी ट्राय करतो आहे. ॲक्च्युअल मॅक्रो लेन्सचा रिझल्ट तुम्हाला वेगळाच मिळू शकतो. तुम्ही पाहू शकता या फोटोमध्ये मला जितकं या लेन्सच्या मॅक्रोने जवळ जाता येऊ शकतं आहे तेवढं मी जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि फोटो कॅप्चर केला आहे. आता ॲक्च्युली पाहायला गेलं तर मगाशी वरची म्हणजे जो वरचा डोंगराचा भाग आहे, छोटीशी विंडो ओपन झाली होती. धुकं बाजूला जाऊन एक सुंदर व्ह्यू आम्हाला पाहायला मिळाला. पण आता बराच वेळ म्हणजे आता एक नाही म्हटलं तरी 20-25 मिनटं झाली वाट बघतो आहे, पण ते काय ओपन होत नाही आहे. 5 सेकंदाची विंडो होती, 5-10 सेकंदाची. त्यामध्ये आम्हाला जे काय कॅप्चर करता आलं धावत धावत, आणि आता वाट बघतो आहे. धुकं थोडंसं बाजूला सरत होतं, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी एक टाईमलॅप सेटअप केलेला आहे. पाहूया थोडंफार ओपन मिळतं आहे नाही मिळतं आहे. लेट्स सी. ही एक सुंदर फ्रेम ओपन झालेली, तर तिथे मी टाईमलॅप सेटअप केला आहे. धुकं वाहत येत आहे, ऊनसुद्धा आता छान पडलं आहे. तर ह्या टाईमलॅप्समध्ये आपल्याला काय मिळतं आहे पाहूया. मगाशी मी तिथे जेव्हा टाईमलॅप सेटअप केला तेव्हा बरंच धुकं होतं, त्यामुळे तो कट केला मी तिकडनं इकडे सेटअप केलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय सुंदर नजारा मस्त ओपन होत आहे.
आता जे तुम्ही व्ह्यू पाहताय ते बऱ्याच वेळानंतर क्लिअर झालेले आहे. आम्ही साधारण 1-2 तास झाले इकडे बसलेलो, त्यानंतर ही विंडो आम्हाला पाहायला मिळालेली आहे. कात्राबाईची साईड थोडी क्लिअर होत आहे. तर माझा विचार असा आहे की गोप्रोमध्येच टाईमलॅप सेटअप करू, कारण मागच्या बाजूला मी माझा कॅमेरा ऑलरेडी सेटअप करून आलो आहे टाईमलॅपसाठी. गोप्रोमध्ये टाईमलॅप्स रोल करण्यापूर्वी मी दुसऱ्या बाजूला कॅमेरासोबत 70-200 टेलिफोटो लेन्स माउंट करून रतनगडाच्या कुठ्याची बाजू फ्रेम केली होती. त्या बाजूला जे क्लाउड मुवमेंट होतं ते कॅप्चर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. चला तर पाहूया आपल्याला नक्की काय रिझल्ट मिळाला आहे. समोर जी तुम्ही पाहताय ती आहे कात्राबाईची रांग. त्या माउंटन रेंजचा मी एक मोशन टाईमलॅप्स सेटअप केलेला आहे माझ्या कॅमेरासोबत. खाली जे तुम्ही पाहताय ते आहे इंटरव्हेलोमीटर आणि मोशन टाईमलॅप्स कंट्रोलर. तर कॅमेराला मी कनेक्ट केलं आहे एका केबल थ्रू आणि ते आपल्याला एक मोशन टाईमलॅप्स म्हणजेच पॅनिंग टाईमलॅप्स क्रिएट करून देणार आहे. चला तर पाहूया त्याचं आउटपुट आपल्याला कशा प्रकारे मिळालेलं आहे. आजच्या काळात हां दम लागला भाई. ट्रॅक करता करता दम लागला. समोर जो तुम्ही पाहताय तो आहे गणेश दरवाजा. त्या दरवाजाच्या आतून दोन्हीकडचे 3 फ्रेम मी कॅप्चर केलेले आहेत. एक अंडर, एक न्यूट्रल आणि एक ओव्हर, अशा 3 फ्रेम्सला कंबाईन करून एक सिंगल फोटो मी क्रिएट केलेला आहे. ते आता तुम्ही स्क्रीनवरती पाहणार आहात. रतनगडाच्या बुरुजावरती ब्युटिफुल मुवमेंट्स कॅप्चर करून आम्ही गुहेमध्ये परत आलो आहोत. आणि गुहेमधनं समोरच्या दिशेला भंडारदरा डॅम आणि आजूबाजूचा परिसर सुंदर दिसत आहे. त्यासोबत क्लाउड मुवमेंट देखील आहे. त्यामुळे मी माझ्या कॅमेऱ्यात एक स्टडी टाईमलॅप्स सेटअप केलेला आहे. त्याचा आता तुम्ही रिझल्ट पाहणार आहात ऑन स्क्रीन. गुहेत जेवण केलं आणि आता गडाच्या दुसऱ्या बाजूला जायचं प्लॅन केलं आहे. पण वेदर मात्र चेंज झालेलं आहे. धुकं आलं आहे आणि आता पाऊस देखील सुरू झालेला आहे. कॅमेरा गिअर तर मी पॅक केलेला आहे, पण लेट्स सी, जर कुठे मोठी ओपन विंडो मिळाली आपल्याला तर आपण डेफिनेटली कॅमेराने क्लिक करायचं ट्राय करू. काहीच प्रेडिक्ट करता येत नाही. वेदर इन्स्टंट चेंज झाला.
सुंदर लाईटिंग. मगाशी ज्यावेळी आम्ही या भागात येण्यासाठी गुहेतनं निघालो तेव्हाचं तर वेदर तुम्ही पाहिलं. नेढ्यातनं खाली उतरलो आणि ह्या दिशेला जे ढग होते ते पूर्णपणे बाजूला गेले. आता आम्ही आहोत रतनगडाच्या त्र्यंबक दरवाजाच्या दिशेला. म्हणजे या इथे त्र्यंबक दरवाजा आहे आणि रतनगडाचा कुट्टा, मागे सामरद, AMK रेंज, कळसुबाई असा हा सगळा परिसर तुम्हाला पाहायला मिळतो आहे. खाली 2 वॉटरफॉल आहेत, एक रिव्हर्स वॉटरफॉल सांदनदरीतला. वेदर कंडिशन मात्र अशी झाली आहे की कदाचित इंद्रवज्र देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि खूप सुंदर वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. हो, व्हॉट अ ब्युटी. म्हणजे ही गोष्ट मिळेल एक्सपेक्ट केलं नव्हतं असं वातावरणात सकाळच्या. आणि आता इवन नेढ्याजवळ येताना आपण जो वेदर पाहिला आणि पाऊस पाहिला. वन्स मोर क्या बात आहे. वा, सुपर्ब. आपल्या मागून सूर्याचा प्रकाश आपल्या अंगावर पडतो आणि आपली सावली समोरच्या ढगांवरती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याच आपल्या सावलीच्या भोवती आपल्याला गोल इंद्रधनुष्य पाहायला मिळतं. त्यालाच आपण म्हणतो इंद्रवज्र. आणि सुंदर इंद्रवज्र आम्हाला हे जवळपास 10-15 मिनटं एक्सपिरियन्स करायला मिळालं, विच वॉज अनएक्सपेक्टेड. एका दिशेला टाईमलॅपसाठी मी माझ्या कॅमेऱ्याला सेटअप करून इथे सोडलं आहे आणि मागे त्या दिशेला कडक सनलाईटमुळे आपल्याला सुंदर इंद्रवज्र पाहायला मिळालं. एपिक शॉट. हे अजून टाईमलॅप्स चालू आहे. शटर स्पीड आहे 1/60, ISO 100 आणि f-stop 14. ह्या सेटिंग्सवरती टाईमलॅप्स सेटअप केलेला. आता माझा प्लॅन असा आहे की इथे जे रेज फॉर्म झालेत त्याचा 70-200 वरती टाईमलॅप्स घ्यायचा. चला ह्याला काढूया आणि तिथे सेटअप करूया. लेट्स गो. सत्तर 200 मी सेटअप केलेली आहे आणि सेटिंग्स मी ठेवल्या आहेत f13, ISO 125 आणि AV मोडवरती शटर आहे. तर त्याचा आता आपण रिझल्ट पाहूया. तर मंडळी, हा व्हिडिओ एवढाच. आता जो तुम्ही सनसेट शॉट पाहिला 70-200चा, त्यानंतर मात्र गडावरती सगळीकडनं ढग आलेत. आता आमचा प्लॅन असा आहे की पॅकअप करून परत खाली जायचा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला काही सजेशन्स असतील तेही तुम्ही मला कळवू शकता. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन फोटोग्राफी व्लॉगमध्ये. टिल देन, बाय.